तर नमस्कार मित्रांनो, मी कार्तिक. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज दोन गाड्यांबद्दल माहिती देतोय. ही हुंडाईची क्रेटा आहे आणि एक कियाची सेल्टॉस आहे. बेस मॉडेल सेल्टॉसची ST आहे आणि क्रेटाची मॉडेल. तर दोन्ही गाड्यांमध्ये इंजिनमध्ये तर काही डिफरन्स नाही, पण काही गोष्टी अशा मला वाटल्या की इतका फरक असू शकतो का, की बेस मॉडेलमध्ये एक हुंडाई आज आपल्याला पूर्णपणे वेडं बनवत आहे. जास्त काही नाही, पण एक बेसिक फीचर सुद्धा कियानी ओळखले तसे हुंडाईनी ओळखावे असे मला वाटते. तर दोन्ही गाड्यांमध्ये असं इंजिन मध्ये तर काही फरक नाहीये. 113 BHP ची पॉवर आहे डिझेलमध्ये आणि 250 NM चा टॉर्क आहे. मोस्टली आपण गाडी डिझेलमध्येच घेतो. पेट्रोलमध्ये ज्यांचे रनिंग कमी आहे, XYZ रोज 5-10 किलोमीटर रनिंग आहे, अशा लोक पेट्रोल प्रेफर करतात. आज माझ्याकडे स्वतः सुद्धा एक हुंडाईची क्रेटाच आहे, डिझेल आहे, बेस मॉडेल आहे. तर ती 2023 ची. पण आज 2026 मध्ये क्रेटा आणि कियामध्ये एवढा मोठा डिफरन्स दिसून येतोय की त्याबद्दल मला एक व्हिडिओ बनवू वाटला, म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. तर डायरेक्ट मी तुम्हाला त्या दोन्ही गाड्यांचे फीचर्स वाईजच सांगतो की बेस मॉडेलमध्ये किती डिफरन्स येतोय. चला तर मग ते फीचर्स कोणते तुम्हाला एक एक करून एक्सप्लेन करतो. दोन्ही गाड्या जवळपास सारख्याच प्राइस पॉइंट मध्ये विकल्या जात आहेत. कस्टमरची बेसिक नीड काय आहे, गाडी घेतल्यानंतर त्यामध्ये स्क्रीन असावा, स्पीकर्स असावे गाणे ऐकण्यासाठी, रिअर कॅमेरा असावा, ही पहिली नीड आहे कस्टमरसाठी. अलॉय व्हील्स वगैरे हे ज्यांना आवडते नाही आवडते ते त्यांचा नंतरचा प्रश्न आहे. पण जे आतमध्ये इंटिरियरमध्ये ज्या गोष्टी लागतात त्या कियानी द्यायला चालू केलेलं आहे. हुंडाई अजून त्याच प्राइस पॉइंट वरती आहे आणि फीचर्स काही ऑफर करत नाहीये. आज एवढी हाय बनवलेली गाड्यांची इंडियामध्ये 20-20 हजार क्रेटा दर महिन्याला सेल होतात आणि कियाचा आकडा 10,000च्या आतमध्येच आहे. लोक काय विचार करून गाडी घेतात हे मला तरी समजत नाहीये. तर कियामध्ये आज बेस मॉडेल पासून 10.25 इंचचा स्क्रीन ऍड केलेला आहे, 6 स्पीकर विथ रिअर कॅमेरा. क्रेटामध्ये स्पीकर नाही, स्क्रीन नाही म्हणलं स्पीकर नसणार आहे आणि कॅमेरा सुद्धा नसणार आहे. अजून ऍडजस्टेबल मिरर कियामध्ये बेस मॉडेल पासूनच येतात. क्रेटामध्ये अजूनच तुझी आतमध्ये मॅन्युअल स्टिक येते, त्याच्यापासून ऍडजस्ट करावं लागते. त्यानंतर अजून क्रेटामध्ये बूट स्पेस थोडा कमी राहतोय. 433 लिटरचा क्रेटामध्ये येतो आणि किया सेल्टॉसमध्ये 447 लिटरचा आता बूट स्पेस झालेला आहे, थोडासा वाढलेला आहे. तर टाईप सीचा पोर्ट दोन्ही गाड्यांमध्ये येतो, रेअर आणि फ्रंटमध्ये. क्रेटामध्ये पहिला तो सुद्धा येत नव्हता, आता तेवढे एकच फीचर त्यांनी वाढवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे किया सेल्टॉसच्या बेस मॉडेलमध्ये आता त्यांनी क्रूज कंट्रोल ऍड केलेला आहे. क्रेटामध्ये अजूनही क्रूज कंट्रोलचा विषयच नाही बेस मॉडेलमध्ये. तुम्ही वरची व्हेरियंट घ्या त्याच्यामध्ये मिळून जातं, पण कियाच्या बेस मॉडेल पासूनच तुम्हाला क्रूज कंट्रोल भेटून जाते. या बेसिक नीड आहेत कस्टमरच्या, कस्टमरला लागतात. हे बाहेरून इन्स्टॉल करायला पैसे लागतात, पण गाडी सारख्याच प्राइस पॉइंटवर विकली जाते, त्यामुळं कस्टमरनी पण विचार केला पाहिजे असं मला वाटतं.